तर मंडळी आपण बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर व्हेजमध्ये पनीर, व्हेज मराठा आणि व्हेज कोल्हापुरी ह्या भाज्या नेहमी ऑर्डर करतो. तर काय असतं ना, आपण ह्या भाज्या बाहेर हॉटेलमध्ये जाऊन 200-250 रुपयाची भाजी घेऊन खातो. पण बऱ्याच वेळा काय होतं ना, आपल्या घरात तेवढं साहित्य असतं. मग आपण त्यावेळेस ते भाज्या बनवतच नाहीत. तर ज्यावेळेस आपल्या घरात भाज्या बनवण्यासाठी हे संपूर्ण साहित्य असतं, त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीच्या भाज्या नक्की बनवा. तर काय आहे ना, माझ्याकडे ते घरामध्ये मस्त गाजर, पत्ताकोबी शिल्लक होते. तर म्हटलं चला आज मस्त असा व्हेज मराठा घरच्या घरीच बनवू आणि घरच्यांना सरप्राईज देऊ. तर मस्त हॉटेलसारखं व्हेज मराठा मी आज अगदी सोप्या पद्धतीने बनवला आहे. खाली त्रिकोण दिला आहे का, तिथे जा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. तर काय होतं ना, व्हेज मराठ्यातले कोफ्ते जे आहेत ना, ते चवीला खाण्यासाठी एकच नंबर लागतात. तर आमच्यात निम्मे अर्धे ते कोफ्ते तळले ना, तर ते व्हेज मराठाच्या भाजीच्या टाकायच्या अगोदरच निम्मे अर्धे खाण्यातच संपून जातात. तर अगदी झणझणीत मस्त हॉटेलसारखा व्हेज मराठा घरच्या घरी मी सोप्या पद्धतीने बनवला आहे. तुम्ही पण एकदा ह्या पद्धतीचा व्हेज मराठा नक्की बनवा. चला आता पटकन तेवढं सबस्क्राईब पण करून टाका की.